इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नरसापूर तालुका भोर जिल्हा पुणे येथील 4 वर्षीय बालिकेवर अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेचा निषेध तसेच आंदोलनकर्त्यावर झालेला लाठीचार्जचा निषेध आणि कठोर कारवाईबाबत समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या घटनेचा समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीनं निषेध नोंदवत सदर प्रकरणातील आरोपीस तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. महाराष्ट्रामध्ये दर 5 तासाने एका चिमुरडीवर बलात्कार होतोय आणि त्याचा निषेध म्हणून सकल ब्राह्मण समाजातर्फे आज आमच्या माता भगिनी, सर्व समाज बांधव, उद्योजक यांच्या वतीने आदरणीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात येत आहे. तसंच एक भव्य मोर्चा पुणे येथे आयोजित केला जाणार आहे. त्याची माहिती लवकरच समाजातर्फे समाज माध्यमांना देण्यात येईल. आम्हाला न्याय मिळून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आम्ही शासनाकडे मागणी मागतो. या सगळ्या गोष्टी थांबल्याच पाहिजे आणि प्रशासनाला आमचं विनंती आहे की आम्ही आपणास हिंदुत्ववादी सरकार म्हणून आम्ही आपल्याकडे बघतो आहोत आणि आपण आपल्याच काळामध्ये अशा सगळ्या गोष्टी होत असतील तर आम्हाला कुठेतरी विचार करावा लागेल. झालेच पाहिजे. का आता आम्हाला पण मुली आहोत, आम्ही पण आज आमच्या मुलींना बाहेर पाठवायला घाबरतो. का आता आमच्या मुली किती सुरक्षित आहे, या मुली एवढीच माझी मुलगी आहे, आम्ही कितपत सुरक्षित आहे यावरती तुम्ही आम्हाला न्याय द्या आणि त्या व्यक्तीला फाशी झालीच पाहिजे. या प्रकरणात तात्काळ आणि कठोर कारवाई झाली नाही तसेच आंदोलनकर्त्यांवर झालेल्या अन्यायाबाबत योग्य निर्णय घेतला गेला नाही तर समस्त ब्राह्मण समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी बाळासाहेब पाठक, पूनम भनगे, योगेश बक्षी, वैभव व्यवहारे, ज्ञानेश्वरी व्यवहारे, अर्चना चंद्रात्रे, आकाश शर्मा, समीर शेट्टी, संजय जोशी, सुहास भनगे, गौरव शेट्टी, राजेंद्र वैद्य, नितीन बेळे, प्रशांत जोशी, अतुल वैद्य, स्मिता जोशी, रेणुका मुळे, BNG, प्रीती जोशी, अर्चना उपासनी, डॉक्टर श्रीप्रसाद भावे, पवन कंठे, किरण जोशी, अमित मानवी, श्रीपाद कुलकर्णी, सौरभ कापसे, प्रथमेश दीक्षित, ॲडव्होकेट ऋषिकेश पाठक, मयूर जोशी, किरण जोशी, पार्थ गोडसे, प्रणव देशपांडे आदींसह समस्त ब्राह्मण समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. NCN न्यूजसाठी रोहन यांनी नाशिक.